बिग बॉस मराठी. बिग बॉस मराठी म्हटलं की आता अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रातील प्रेक्षकांना एक चेहरा दिसतो. अर्थात त्याचं नाव आहे सूरज चव्हाण. बिग बॉस मराठी सीझन 5 चा विनर ठरलेला सूरज चव्हाण हा महाराष्ट्रात नव्हे तर देशात चर्चेला आला होता. आता ज्यावेळेस बिग बॉस मराठी सीझन 5 चा विनर सूरज चव्हाण याची चर्चा झाली, ज्या दिवशी तो विनर झाला त्याच दिवशी बिग बॉसचे निर्माते केदार शिंदे यांनी आपण सूरज चव्हाण याला घेऊन एक सिनेमा काढत असल्याचं जाहीर केलं होतं. त्याचं नावही त्यांनी डिक्लेअर केलं, अर्थातच झापूक झुपूक. सिनेमा मराठी प्रेक्षक रसिकांच्या भेटीला येणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली होती. आता जवळपास हा सिनेमा तुमच्या आणि आमच्या भेटीला काही महिन्यांच्या अंतरावरती येऊन ठेपलेला आहे. हो, कारण केदार शिंदे यांनी या सिनेमाचं प्रदर्शित होणारी तारीख जाहीर केलेली आहे. नेमका हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार आहे, त्याच्यामध्ये सूरज चव्हाण याच्याबद्दल काय स्टोरी असणार आहे, याचबद्दल आपण जाणून घेणारा हा व्हिडिओ पाहूया. नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा. भारतामध्ये ज्या वेळेस सोशल मीडियाचा नवीन प्लॅटफॉर्म येतो त्या प्लॅटफॉर्मवरती जास्तीत जास्त व्ह्यूज मिळवण्यासाठी अनेक जण आपापल्या पद्धतीनं काम करत असतात. आपापले फॉलोअर्स वाढवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. त्याच्यामुळे याच्यामध्ये सेलिब्रिटी अग्रेसर असतात. विशेषतः सिनेमा इंडस्ट्री या प्लॅटफॉर्मवरती नेहमीच कार्यरत असतात. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस टिकटॉक भारतामध्ये आलं होतं त्यावेळेस या टिकटॉकवरती आपल्या महाराष्ट्रातला एक चेहरा फेमस झाला होता. अर्थात त्याचं नाव तुम्हाला माहित आहे, सूरज चव्हाण. सूरज चव्हाण हा बारामती तालुक्यातला मोडवे गावचा रहिवासी. विशेष म्हणजे सूरज चव्हाण हा अतिशय अंगविक्षिप्त करत होता. त्याच्यामुळे सूरज चव्हाणचे टिकटॉकवरती फॉलोअर जरी असले तरी जेवढे त्याचे कौतुक करणारे लोक होते त्याच्यापेक्षा जास्त कदाचित त्याला शिव्या घालणारे लोक होते. विशेष म्हणजे काही पार्श्वभूमी नसलेला खेडेगावातला हा तरुण लोकांच्या चर्चेत राहायचा, मात्र तो त्याच्या अंगविक्षिप्तामुळे. सुदैवानं सूरज चव्हाण हा पुढं इंस्टाग्रामवरती आला, पुढे जाऊन तो फेसबुकवरती चांगला प्रसिद्ध झाला आणि त्याला केदार शिंदे आणि त्यांच्या टीमनं बिग बॉस मध्ये एंट्री देऊन सूरज चव्हाणची खरी पार्श्वभूमी महाराष्ट्राला कळाली. सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस सूरज चव्हाण बिग बॉस मध्ये गेला त्यावेळेस त्याचं बोलणं, त्याचं वागणं आणि त्याचा लोकांविषयी असलेला आदर, त्याची देवाविषयी असलेली भक्ती ही संपूर्ण महाराष्ट्राला भावून गेली होती. सगळ्यात महत्त्वाचं, सूरज चव्हाणला आई वडील नाहीत हे बिग बॉस मध्ये गेल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्राला कळालं. त्याच्यामुळं सूरज चव्हाण हा त्याच्या घराशेजारी असलेल्या मरी मातेला आई मानत होता, तर गणपती बाप्पाला मोठा भाऊ मानत होता. तसंच तो शंभू महादेवाला, शंकराला वडील मानत होता. ह्या सगळ्या गोष्टी सूरज चव्हाणने ज्यावेळेस व्यक्त होत होता त्यावेळेस महाराष्ट्रानं अक्षरशः सूरज चव्हाणला डोक्यावर घेतलं होतं. बिग बॉस सीझन 5 मध्ये ज्या वेळेस वोटिंग चालू होत होतं त्यावेळेस काही तासांमध्ये सूरज चव्हाण हा बाकीच्या स्पर्धकांना मागे टाकून हजारो मतांनी पुढे असायचा. त्याच्यामुळे सूरज चव्हाणची बिग बॉस मधली एंट्री आणि त्याची क्रेज ही वेगळीच झाली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूरज चव्हाणमुळे मराठी बिग बॉस लोक पाहायला लागली होती, ही देखील दुसरी सत्यता आहे. अनेक सिरियल आणि मालिका पाहणाऱ्या महिला, घरातले पुरुष सूरज चव्हाणचा ज्या दिवशी बिग बॉसचा शो आहे त्या दिवशी सूरज चव्हाणसाठी बिग बॉसचा शो देखील पाहू लागले होते. त्यानंतर सूरज चव्हाणचा तो क्षण आला आणि सूरज चव्हाण अखेर बिग बॉस सीझन 5 चा विनर ठरला. ज्या दिवशी सूरज चव्हाण विनर ठरला त्याच दिवशी बिग बॉसचे निर्माते असलेले केदार शिंदे यांनी आपण सूरज चव्हाणला घेऊन झापूक झुपूक नावाचा सिनेमा करत असल्याचं जाहीर करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना धक्का दिला. त्याचबरोबर सूरजचा काळही बदलायला सुरू झाले. अनेक राजकीय नेत्यांनी, विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवारांपासून ते अनेक दिग्गजांनी सूरज चव्हाणचं अभिनंदन केलेलं होतं. ज्यावेळेस सूरज चव्हाण विनर झाला त्यानंतर त्याच्या मदतीसाठी संपूर्ण महाराष्ट्र धावून येऊ लागला. खुद्द अजित पवारांनी त्याला घर बांधून दिलं. अनेक लोकांनी त्याला वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली. ज्या दिवशी सूरज चव्हाण गावात आला त्या दिवशी त्याचं स्वागत आणि त्याला भेटण्यासाठी अक्षरशः रांगा लागलेल्या होत्या. या सूरज चव्हाणचा झापूक झुपूक जीवनपटावरती आधारित असलेला सिनेमा केदार शिंदे यांनी स्वतः दिग्दर्शित केलेला आहे. विशेष म्हणजे केदार शिंदे आणि त्यांच्या टीमकडून आजच सूरज चव्हाणच्या नवीन सिनेमाचा टीझर देखील रिलीज झालेला आहे. झापूक झुपूक हा सिनेमा तुमच्या आणि आमच्या भेटीला 25 एप्रिलला येत आहे. 25 एप्रिलला
महाराष्ट्राच्या अनेक सिनेमागृहांमध्ये सूरज चव्हाणचा हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळणार आहे। महत्त्वाचं म्हणजे सूरज चव्हाण हा या चित्रपटातला प्रमुख नायक आहे। त्याच्यामुळं सूरज चव्हाणची राहिलेली आणखी जी स्टोरी आहे ती आपल्याला या सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। तुम्हाला देखील सूरज चव्हाणच्या या चित्रपटाची उत्सुकता आहे का आणि तुम्ही सूरज चव्हाणचा हा चित्रपट पाहणार का हे जरूर कमेंट करून कळवा आणि आपलं जाहीर सभा हे YouTube चॅनल देखील सबस्क्राईब करा।